पालखेड बंधारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीचे धडे. दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज शनिवार दिनांक 10 रोजी दुपारी जिल्हा परिषद मॉडेल स्कूल अंतर्गत हाऊस निर्मिती करून हाऊस निहाय संघनायक उपसंघनायक यासाठी लोकशाही पद्धतीने बॅलेट पेपरवर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली. भारतीय लोकशाही अधिक सक्षम व्हावी यासाठी विद्यार्थ्यांना लोकशाहीचं महत्त्व कळावं या उद्देशानं मतदान प्रक्रिया पार पडली. विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया कशी असते हे समजून घेण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. यामध्ये उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरणे, अर्जांची छाननी करणे, चिन्ह वाटप, माघार घेणे, प्रचार करणे, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करणे, शपथविधी आदी निवडणुकीशी संबंधित सर्व प्रक्रिया पारदर्शीपणे पार पाडण्यात आली. या निवडणुकीत 8 जागांसाठी 19 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. निवडणुकीतून विजयी झालेल्या उमेदवारांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामनाथ पिठे, उपाध्यक्ष लहानू वाघ, सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, सदस्य संदीप पिठे, धनराज महाले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कामी शालेय निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याध्यापक अप्पासाहेब थोरात यांनी, तर शालेय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय सोनवणे, मतमोजणी अधिकारी अमोल पवार, दिलीप झुरडे, ज्ञानेश्वर वायाळ म्हणून, तर मतदान कक्ष उभारणी व देखरेखसाठी गोविंद ढेपले, प्रशांत उन्हवणे, रवींद्र काकुळते, भारती भांबरे व पोलीस पथक कामी शिवाजी भोसले, प्रदीप सावंत आदी शिक्षकांचं सहकार्य लाभलंय. आमच्या शाळेत एक वेगळा आनंददायी असा हा शालेय निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. मतदार म्हणून माझं कर्तव्य बजावल्यामुळे मला आनंद झाला. मतदान प्रक्रिया कशी, मतदान कसं करावं याविषयी संपूर्ण माहिती मिळाली, असे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलंय. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी बापू चव्हाण, नाशिक.